जय शिवराय. आज फ्री टाइम असल्यामुळे आम्ही देवदर्शनाला निघालोय. कामासोबतच देवालाही आठवण करणे गरजेचं आहे. आधी मी पोहोचलो ज्योतिबा मंदिराच्या पायथ्याशी. इथून पुढे घाट सुरू होतो. घाट संपून आम्ही पोहोचलो डोंगरावरती. पहिला आमचा घोडा आम्ही केला पार, मग निघालो देवळाच्या दिशेने. आधी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. थोडा पुढे आल्यानंतर मंदिराने केलं आमचं स्वागत. हे आहे खरं स्वर्ग. मंदिरामध्ये शूट घेणं अलाउड नाही आहे, तरी आम्ही ट्राय केलंय. हे आहेत आमचे परम मित्र. नाव सांगायची काही गरज नाही, फार फेमस व्यक्तिमत्व आहेत. डबुरीतनं जे थोडे पाहुणे आम्हाला इथं देवळापाशी दिसले. कोल्हापुरात आलाय आणि हे नाव ऐकला नाही असं होऊच शकत नाही. वारणा लस्सी घ्या की. मग आम्ही सुद्धा ट्राय केली वारणा लस्सी. टेस्ट छान होती. आम्ही लस्सी पिऊन मग पुढे निघालो. मग ज्योतिबा महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. मंदिरात व्हिडिओ फोटो घेणं फार रिस्की आहे, पण तुमच्या भावानी घेतलाय. मग दोन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पेट पूजा करायला. हॉटेल सोंगाड्या. हॉटेलच्या एंट्रीवर हत्ती महाराज पारा देत होते. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय. आता बघूया अँबियन्स आणि क्वालिटी कशी आहे. एक गाव पछाडलेलं. हॉटेलचं अँबियन्स आणि कॉन्सेप्ट एक नंबर होतं. कोल्हापुरात आलाय आणि मटन खाल्ला नाही असं होईल काय. मग आम्ही केली ऑर्डर मटन थाली. ही होती जबरदस्त अशी मटन थाली. बघूनच पाणी सुटलं तोंडात. मग मस्त पोट फुटीस चोवर जेवण केलं. हॉटेलच्या परिसरात आम्हाला हे मुलाचं कटिंग करताना दिसले. आणि बाजूलाच आणि एक मामा इथे मटकं बनवत बसले. आणि कसं काय काम व्यवस्थित चालू आहेत नाही. मावशी आराम आहे. मामा कसं काय आराम आहे की नाही. यांची थोडी चौकशी करून आम्ही निघालो वापस. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.